खड्डा देते की मी तुम्हाला, माझ्याकडे आहे बादलीमध्ये, वरती फार आलंय. मी आता ते खाली लावावं म्हटलं, एकदा दोनदा लावलं, ते कोणतरी उपटूनच नेलं ते. आणि पूर्ण तेवढं ही कृष्णा नदी वाईट आहे, भयंकर वाईट आहे रे, भयंकर वाईट आहे. ते काय खांदायलेतच की ते काहीतरी करायला, काळी माती न्यायला काढून. आणि बिचारी पोरं पोहायला शेतामध्ये काळी माती रे, पोहायला जातात आणि बुडून मरतात मग अशा खड्ड्यामध्ये. बोरवेल मारतात, बंद करत नाहीत, किती पोरं पडतात त्याच्यात. पाईप मध्ये कसं जातात म्हणतो उदयभूमी, काय केसिंग काढल्यावर मोठा खड्डा होतोय तो. कुठला? बोर मध्ये पडलं, बोर मध्ये पडलं म्हणता. अरे मोठा खड्डा असतोय तो, 7 इंच मारलेला असतोय ने. लहान मुलगा पडायला किती, लहान मुलं पडतात. तो सगळ्यात पहिला प्रिन्सला वाचवले बघ त्या, ते मात्र लई भारी आहे. म्हणजे त्याच्यानंतर 1-2-3 मेली, 1-2-3 वाचवले, पण असं झालं 2-3 मेली पोरं खड्ड्यामध्ये. टनेल मधली हे भारी. होय, त्यांना लय. आणि सगळ्यात पहिला वेदांत आले की होय. ते म्हटलं मला ह्याला आणि काय पप्पा वाचवायला, काय काय की म्हटलं रे वर्ड, पुशिंग अँड जॅकिंग असं काय तर म्हटलं. आणि तशाच प्रकारे त्या पद्धतीनंच काढायचं म्हटलं त्याला, जगतात ते. तसंच काढले त्याला, तसंच काढले. त्याने कसलं काम केलेलं आहे पुण्यामध्ये, म्हणजे लोक काढायचं नव्हे, होल मारायचं. तो म्हणाला तशा पद्धतीने काढले तर ते जगतात बघा, जॅकिंग अँड पुशिंग. आणि तशाच पद्धतीप्रमाणे काढले. पाईप घालायचा, नंतर पुढे ड्रिल करायचा, मग पाईप सरकायचा, याला आणि वेल्ड करायचा आणि ड्रिल करायचा, असं करत जायचं. आणि त्याच पद्धतीनं त्यांना काढलं, त्याच पद्धतीप्रमाणे काढले. वेदांत अगोदर नाही जॅकिंग अँड पुशिंग. आणि ते तो भाजप गव्हर्नमेंट होतं म्हणून झालं ना ते, तेवढा पैसा खर्च केले. फॉरेन वरनं स्पेशल विमानात मागवली की मशीन. ते टनेल बंद नाही होणार की ओपन होणार आता, पण ती लोक काय परत येत नाही म्हणून सांगून दिली. ती का जगली माहित आहे, त्यांना आतमध्ये नेटवर्क होतं, लाईट होता, त्यांना लाईट होते आत. ऑक्सिजन ते ह्याच्यातनं सोडत होते पाईपातनं, ऑक्सिजनचे पाईप पण होते ना.